अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 11वी कला, विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. आज आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व काय आहे ते 6 मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणजेच व्यक्तीच्या जीवनामध्ये राज्यशास्त्र या विषयाचे असणारे स्थान कशा पद्धतीचे आहे हे 6 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, म्हणजेच राज्यशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. समाजाचा म्हणजे समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास करणारे राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. व्यक्तीच्या राज्याच्या जीवनामध्ये राज्यशास्त्र या विषयाला अनन्यसाधारण अशा पद्धतीचे महत्त्व आहे. राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना, आधुनिक काळाचा विचार करत असताना राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळे निष्कर्ष काढण्यासाठी आज शास्त्रीय पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्यामुळे राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास आपल्याला उपयुक्त अशा पद्धतीचा ठरतो. आपणाला यावरून राज्यशास्त्राचे असणारे महत्त्व हे सांगता येणार आहे. यातला पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येईल आणि तो म्हणजे मानवाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या विकासाचा अभ्यास. आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे राज्यशास्त्र हे समाजाचा म्हणजेच समाजामध्ये राहणाऱ्या मानवाचा अभ्यास करते. मानव हा राजकीय प्राणी आहे, तसाच तो समाजशील प्राणी आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे, समाज करणे, समाजात राहणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि यामुळेच मानवाने त्या ठिकाणी समाजाची निर्मिती केली आणि याचा अभ्यास राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो. राज्यशास्त्र हे मानवाच्या वेगवेगळ्या अंगांनी किंवा मानवाचा वेगवेगळ्या अंगांनी होणारा विकास कशा पद्धतीने होतो याचा त्या ठिकाणी अभ्यास करते. मानवाच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणारी राज्य ही सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीची संस्था आहे आणि या राज्य संस्थेचा अभ्यास म्हणजेच देशाचा अभ्यास राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो. राज्याशिवाय व्यक्ती अशी आपल्याला कल्पना करता येणार नाही. आधुनिक काळाचा विचार करत असताना मानवाच्या जीवनातील प्रत्येक घटनेचा संबंध हा राज्याशी कळत नकळत येत असतो. व्यक्तीच्या विकासामध्ये राज्य आणि सरकार या 2 संस्था महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात आणि या 2ही संस्थांचा अभ्यास म्हणजेच राज्यसंस्था असेल किंवा शासन संस्था असेल, या दोघांचा अभ्यास त्या ठिकाणी राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो आणि या अभ्यासावरून त्या ठिकाणी एखादी राज्यसंस्था, एखादी शासन संस्था कशा पद्धतीची आहे हे आपणाला समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. आपल्याला या ठिकाणी याचा दुसरा मुद्दा सांगता येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे राज्याची विस्तारणारी कार्यक्षेत्रे विचारात घेतली जातात. राज्याचा विचार करत असताना राज्यातील व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्य प्रयत्नशील असते. आजच्या आधुनिक काळामध्ये राज्याने कल्याणकारी धोरण त्या ठिकाणी स्वीकारल्याने राज्याचे कार्यक्षेत्र त्या ठिकाणी किंवा राज्याची असणारी कामे
वाढलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. कल्याणकारी आज प्रत्येक देशाने कल्याणकारी राज्याचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. भारताचा विचार करत असताना भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे आणि भारताच्या राज्यघटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यातील कल्याणकारी राज्य हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. भारताने सुद्धा त्या ठिकाणी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी राज्यातील सर्व लोकांना कोणत्याही प्रकारची समस्या असणार नाही, हे यावरून त्या ठिकाणी स्पष्ट होण्यासाठी मदत मिळते. प्रत्येक नागरिकाचा विचार करत असताना प्रत्येक नागरिकाला काही हक्क, कर्तव्य असतात, आपली जबाबदारी असते. ज्या पद्धतीने व्यक्तीला काही हक्क असतात, कर्तव्य असतात, व्यक्तीला काही समाजाचा घटक म्हणून समाजामध्ये राहत असताना त्या ठिकाणी जबाबदारीची भूमिका, जबाबदार नागरिकाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडावी लागते. राज्याचा विचार करत असताना राज्याला सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारपणे वागावे लागते. राज्याचे कार्य, राज्याची भूमिका, आपले असणारे हक्क, आपली असणारी कर्तव्य ही सुद्धा समजली पाहिजेत. म्हणजेच ज्याप्रमाणे व्यक्तीला हक्क असतात, कर्तव्य असतात, काही जबाबदाऱ्या असतात, तशाच पद्धतीने राज्याला सुद्धा काही हक्क असतात, राज्याची सुद्धा काही कर्तव्य असतात आणि राज्याला सुद्धा त्या ठिकाणी काही कामेही पार पाडावी लागतात. याचा विसर नागरिकांना आणि राज्यालाही पडता कामा नये, हे यावरून त्या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणूनच नागरिकाची असणारी जबाबदारी कोणती आहे, नागरिकांना कोणते हक्क आहेत, कोणते अधिकार आहेत, त्याचप्रमाणे राज्याला कोणकोणती कामे करावी लागतात, हे जर आपल्याला समजून घ्यावायचे असेल तर त्यासाठी राज्यशास्त्र हा विषय म्हणजेच पॉलिटिकल सायन्स हा विषय त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे विविध राजकीय प्रणालींचा अभ्यास. राज्यशास्त्राचा विचार करत असताना राज्यशास्त्र हे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शास्त्र आहे आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणत्याही एका विशिष्ट देशाचा अभ्यास केला जात नाही, तर या ठिकाणी जागतिक समूहाचा त्या ठिकाणी अभ्यास करण्यावर त्या ठिकाणी भर दिलेला आहे. राज्यशास्त्र समजून घेत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी आपणाला अभ्यासाव्या लागतात. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं तर लोकशाहीसारखी संकल्पना असेल, साम्यवाद असेल, समाजवाद असेल, अल्पजनशाही असेल, महाजनशाही असेल, राजेशाही असेल, हुकुमशाही असेल, या ज्या काही वेगवेगळ्या प्रणाली आहेत. कारण जगाचा अभ्यास करत असताना जगातील सर्व देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात नाही. काही ठिकाणी लोकशाही शासन पद्धती आहे, काही ठिकाणी हुकुमशाही शासन पद्धती आहे, तर काही ठिकाणी राजेशाही असल्याचे आपल्या निदर्शनास येते. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना राज्यशास्त्रामध्ये नेमका कोणत्या सिस्टीमचा त्या ठिकाणी व्यवस्थेचा अभ्यास केला जातो, हा जर प्रश्न त्या ठिकाणी कोणी उपस्थित केला तर आपल्याला त्याला असे सांगता येईल की राज्यशास्त्रामध्ये लोकशाही असेल, साम्यवाद असेल, समाजवाद असेल किंवा इतर ज्या काही सिस्टीम्स आहेत, या सर्वांचा त्या ठिकाणी विस्ताराने त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्यामुळे आपणाला विविध राजकीय दृष्टिकोन पाहता येतात, अभ्यासता येतात. या वेगवेगळ्या ज्या काही सिस्टीम्स आहेत, या सगळ्या सिस्टीमचे असणारे गुणदोष त्या ठिकाणी आपल्याला जर समजून घ्यावायचे असतील, म्हणजेच लोकशाही शासन पद्धतीचे असणारे गुणदोष कोणते आहेत किंवा लोकशाही शासन संस्थेसमोर असणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, त्याचे उपाय कोणते आहेत, हे जर आपल्याला समजून घ्यावायचे असेल तर त्याच्यासाठी आपणाला राज्यशास्त्र या विषयाची मदत घेणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच राज्यशास्त्राचा विचार करत असताना भारतामध्ये असणारी शासन पद्धती कोणती आहे, अमेरिकेमध्ये असणारी शासन पद्धती कोणती आहे, चीनमध्ये कोणत्या पद्धतीने राज्यकारभार केला जातो, निर्णय घेतले जातात, कायदे तयार केले जातात, त्या ठिकाणच्या लोकांना कोणते हक्क आहेत, कोणते अधिकार आहेत, हे जर आपल्याला समजून घ्यावायचे असेल किंवा प्रत्येक देशाची असणारी राज्यघटना, प्रत्येक देशाचं असणारं संविधान
कारण कोणत्याही देशाला संविधानाशिवाय राज्यकारभार करता येणार नाही. देश चालवायचा असेल, राज्यकारभार करावायचा असेल तर त्यासाठी संविधानाची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणूनच जर राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करावायचा असेल तर राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक देशाचं असणारं संविधान त्या ठिकाणी अभ्यासता येणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्या देशामध्ये कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था त्या ठिकाणी राज्यकारभार करते, देश चालवते, याची त्या ठिकाणी माहिती मिळण्यासाठी मदत होणार आहे. याच्यानंतर आपल्याला चौथा मुद्दा सांगता येणार आहे वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आत्ताच आपण पाहिले की राज्यशास्त्र वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करते, त्या ठिकाणी कोणती व्यवस्था कार्य करते यांचा अभ्यास करते. त्याचप्रमाणे राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संस्था असतात या सर्व संस्थांचा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजेच आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत ज्या काही वेगवेगळ्या संस्था कार्य करत असतात या सगळ्यांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये करतो. साधारणपणे आपण जर स्थानिक पातळीचा विचार केला तर स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी प्रशासन चालवण्यासाठी ग्रामपंचायत असते किंवा पंचायत समिती असेल. मग या ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी किती सभासद असतात, त्या ठिकाणी सरपंचाची निवड कशा पद्धतीने होते, सरपंचाचा असणारा एकंदरीत कालावधी हा किती वर्षांचा असतो, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळण्यासाठी मदत होते. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपणाला राज्यशास्त्र हे एक उपयुक्त अशा पद्धतीचे शास्त्र आहे. आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना या सर्व गोष्टी आपणाला समजण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. आपण त्या ठिकाणी लोकसभेच्या माध्यमातून किंवा राज्यसभेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला निवडतो त्या व्यक्तीचा असणारा कालावधी किती वर्षांचा असतो, त्या व्यक्तीला निवडून आल्यानंतर काय म्हणतात, या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपल्याला त्यासाठी राज्यशास्त्र विषयाची मदत ही घ्यावी लागते. साधारणपणे भारताचे राष्ट्रपती कशा पद्धतीने निवडले जातात, मग त्यांची निवड प्रत्यक्ष पद्धतीने केली जाते का अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते, कारण ते भारताचे प्रथम नागरिक आहेत. मग त्यांची निवड करत असताना याच्यामध्ये जनता सहभागी होते का, त्यांचा असणारा कालावधी हा किती वर्षांचा असतो, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला पाहावयाच्या असतील तर त्यासाठी आपल्याला राज्यशास्त्र हा विषय त्या ठिकाणी अभ्यासणे महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आपल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्व आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी गाव पातळीपासून ते देश पातळीपर्यंत संसदेपर्यंतच्या राज्यकारभाराचा त्या ठिकाणी अभ्यास होतो. आणि एक वेगळ्या प्रकारची जागतिक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि ती भावना म्हणजे मी जगाचा नागरिक आहे अशा पद्धतीची भावना ही मानवाच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. राज्यशास्त्रात जगातील सर्व मानवांच्या कल्याणाचा त्या ठिकाणी विचार होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे राज्यशास्त्राचा अभ्यास करणे आपल्यासाठी त्या ठिकाणी गरजेचे आहे. याच्यानंतर याच्यामध्ये पाचवा मुद्दा पाहत असताना आपल्याला असे सांगता येईल की जागतिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जागतिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्या ठिकाणी राज्यशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आपण 20व्या शतकामध्ये त्या ठिकाणी 2 जागतिक महायुद्धे झालेली आहेत हे पाहिलेले आहे. आणि 2 महायुद्धानंतर खरोखर दुसरं जे काही महायुद्ध आहे, दुसरे महायुद्ध जागतिक राजकारणामध्ये मैलाचा दगड त्या ठिकाणी ठरलेला आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची पुन्हा एकदा 2 विभागांमध्ये विभागणी झाली आणि त्यातून 2 महासत्तांचा उदय झाला. एक म्हणजे अमेरिका आणि दुसरी म्हणजे सोव्हिएत युनियन.
जगाची विभागणी त्या ठिकाणी 2 विभागांमध्ये होताना दिसली. 1945 पासून ते जवळपास सोव्हिएत युनियनचे विघटन होईपर्यंत 1990-91 पर्यंत जगामध्ये त्या ठिकाणी अशी किंवा जगाची 2 विभागांमध्ये विभागणी झालेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मग परत एकदा जग 2 विभागांमध्ये त्या ठिकाणी विभागलेले आपण पाहिलेले आहे. जगामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि त्या शस्त्र स्पर्धेतून जगामध्ये 3ऱ्या महायुद्धाची भीती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि संभाव्य 3रे महायुद्ध टाळण्यासाठी देशांमधील संबंध मैत्रीचे व शांततेचे असावेत असे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांना सुद्धा त्या ठिकाणी वाटू लागलेले होते. साधारणपणे क्युबामध्ये जी काही क्षेपणास्त्र स्पर्धा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये निर्माण झालेली होती आणि या शस्त्रास्त्र स्पर्धेमधून त्या ठिकाणी 3रे महायुद्ध होत आहे का काय अशा पद्धतीची भीती जगामध्ये निर्माण झालेली होती. परंतु संभाव्य धोका दोन्ही महासत्तांनी वेळीच ओळखला आणि त्या ठिकाणी 3रे महायुद्ध टाळण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच देशांमध्ये कशा पद्धतीचे संबंध आहेत, सर्वच जगामध्ये असणारे देश यांचे असणारे संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत, हे आपल्याला ठामपणे सांगता येणार नाही. आणि म्हणून जागतिक राजकारण कशा पद्धतीने चालते, जगांमध्ये असणारे संबंध कशा पद्धतीचे आहेत, याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला राज्यशास्त्र विषयाची गरज घेणे गरजेचे आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. साधारणपणे मानवाचा विचार करत असताना मानव हा जसा समाजशील प्राणी आहे तसाच तो शांतताप्रिय प्राणी आहे आणि मानवाने नेहमीच शांततेचे समर्थन केलेले आहे. त्याने हिंसेचे समर्थन कधीही केलेले नाही. मानव हा शांतताप्रिय प्राणी आहे आणि त्यांनी ज्या वेळेला जगामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या वेळेला त्याने जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत केलेली आहे. आणि मग या मानवाचा अभ्यास राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो. या ठिकाणी यातला शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे इतर सामाजिक शास्त्रांचा संबंध हा आहे. 6वा मुद्दा पाहत असताना जी काही शास्त्रे आहेत, आपण अगोदरच्या तासाला पाहिलेलं होतं की शास्त्रांचे 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा म्हणजे सामाजिक शास्त्र. पदार्थविज्ञान असेल, रसायनशास्त्र असेल, गणित असेल यासारख्या विषयांचा नैसर्गिक शास्त्रामध्ये समावेश होतो. आणि सामाजिक शास्त्राचा जर विचार केला तर सामाजिक शास्त्रामध्ये आपला राज्यशास्त्र विषय असेल, मानसशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल किंवा इतिहास असेल, या शास्त्रांचा समावेश त्या ठिकाणी सामाजिक शास्त्रांमध्ये होताना दिसतो. अन्य सामाजिक शास्त्रांचा जर आपण विचार केला तर यांचा आणि राज्यशास्त्राचा त्या ठिकाणी जवळचा संबंध आहे आणि विविध सामाजिक शास्त्रांच्या प्रगतीसाठी विविध सामाजिक शास्त्रांनी आंतरशास्त्रीय दृष्टिकोन त्या ठिकाणी स्वीकारलेला आपल्या लक्षात येतो. कारण सर्व सामाजिक शास्त्रे जर कोणाचा अभ्यास करत असतील तर सर्व सामाजिक शास्त्रे मानव आणि मानवाचे समाजामध्ये होणारे वर्तन याचा अभ्यास करते. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रांना लाभदायक ठरतील असे सिद्धांत असतील, वेगवेगळे संज्ञा असतील व संकल्पना असतील, या मांडल्या जाव्यात असे त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना वाटू लागले. आणि त्यातूनच प्रत्येक शास्त्राचा म्हणजे एका शास्त्राचा दुसऱ्या शास्त्राशी संबंध प्रस्थापित होऊ लागला आणि या अशा पद्धतीच्या विचारांमधून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला वेगळी दिशा त्या ठिकाणी मिळण्यासाठी मदत झालेली आहे. साधारणपणे राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना या 6 मुद्द्यांच्या व्यतिरिक्त राज्यशास्त्रामध्ये आणखीन काही संज्ञा असतील, संकल्पना असतील यांचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला होताना दिसतो. मग राज्यशास्त्रामध्ये राज्याचा उदय असेल,
राज्याचा विकास असेल, राज्याचे स्वरूप असेल, राजकीय तत्त्वज्ञान असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासले जाते. राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल, न्याय असेल, बंधुता असेल, या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी अभ्यासल्या जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राजकीय पक्षांची माहितीसुद्धा त्या ठिकाणी अभ्यासली जाते, घेतली जाते. शासन संस्थेचे असणारे स्वरूप पाहिले जाते. त्याच पद्धतीने ती शासन संस्था कशा पद्धतीने काम करते, कार्य करते, हे सुद्धा पाहिले जाते. राजकीय प्रक्रियांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. राष्ट्रांमधील संबंध कशा प्रकारचे आहेत, याचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. जागतिक राजकारण म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध यांचा सुद्धा अभ्यास राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जातो. म्हणूनच राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. म्हणजेच एकंदरीत जगाचा जर आपल्याला परिचय करून घ्यायचा असेल,